तर नमस्कार मित्रांनो. आता जुया गावामध्ये चाललो आहे मी. हा माझा गाव आहे पाठीमागे जो बघताय तुम्ही, तो जुवा गाव. ते बेट आहे एक, आणि तिकडे आता चाललो आहे आम्ही. देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे. तर असा हा जुवा गाव बघू शकता तुम्ही. हा बघा, हा असा मस्त निसर्गाच्या सानिध्यात वसलेला जुवा बेट आहे. सुंदर असं वातावरण आहे. सकाळची वेळ आहे, छान वाटतं एकदम. हे बघा मित्रांनो, इकडे वाण लावतात माशांसाठी. जाळं अशा रीतीने लावलं जातं. मित्रांनो, भावाला बोलवलंय तिकडून. भाव येतोय आता होडी घेऊन यायला आम्हाला. बघू शकता तुम्ही. नाही बुरंब्यात नाही, जुव्यात. बुरंब्यातली हा होडी काय. फायनली मित्रांनो, जुव्या गावामध्ये आपण पोहोचतोय आता. तर मित्रांनो, आता चाललोय देवाच्या पाया पडायला. आमच्या रवळनाथ देव आहे आमचा, कुलदैवत जसं बोलतात तसं आपला देव आहे. तर पाया पडायला चाललोय. असं जंगलातून जावं लागतं, वाट आहे. हीच वाट मित्रांनो शिमरादेवीकडे जाते. पहिले आता शिमरादेवीला पाया पडू. बघा, झाड पाहू शकता तुम्ही, फार जुनं झाड आहे. फायनली मित्रांनो आलो आहे शिमरादेवीला. ही शिमरादेवी आहे आमच्या इकडे, पाहू शकता तुम्ही अशा रीतीने. ही बघा, सर्वात अगोदर पाया पडूया. अशा रीती आता इकडे आई वगैरे पाया पडते. शिमरादेवीची बहीण मित्रांनो आहे इकडे. ती इकडे आहे, तिचं स्थापना जिकडे म्हणजे केलेली आहे ती जागा म्हणजे इकडे आहे. शिमरादेवीची बहीण आहे इकडे. ही पाहू शकता तुम्ही, ती त्या साईडला आहे तिकडे पैलाडी. तर तिचं देवस्थान म्हणून इकडे आहे एक. तर इकडे सुद्धा पाया वगैरे पडून घेऊया आपण. आणि अशा रीतीने हा परिसर आहे, मस्त जंगलातून वाट आहे आलेली. इकडे माकडं भरपूर असायची, आता थोडी माकडांचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर इकडे माकडं वगैरे भरपूर पाहायला मिळायची. या इकडे झाडांवर वगैरे सर्व इकडे माकडंच असायची. तिकडून जाताना दिसेल तो, पण आपल्याला देवळात जायचं. तर फायनली मित्रांनो आलो आहे, आणि आता चाललो आहे देवळामध्ये पाया पडायला. आजूबाजूचा परिसर आहे असा. तर आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. सर्वात अगोदर मित्रांनो आधी हातपाय धुवायचे इकडे.
त्यानंतर देवळात जाऊ आपण. हे बघा अशी समोरची बाजू आहे. स्त्रियांना मित्रांनो आतमध्ये अलाउड नाही आहे, बाहेरूनच पाया पडायचं स्त्रियांनी. हे बघा हे असे आपले रवळनाथ देव आहेत, पाहू शकता तुम्ही. हे मित्रांनो इकडे देवाची जे पूजा करतात, पुजारी असे म्हणतात त्यांना, ते आपले दत्ता काका. गाराणी वगैरे काय घालायचे असतील किंवा देवाची पूजा वगैरे हेच करतात. हे सर्व काही यांच्या हातामध्येच आहे. घे संतुष्ट हो. जर कोणी केलेलं असेल ना जिकडे तिकडे पाठव. घरातल्या घरात ठेवू नकोस. आजूबाजूला चांगले माणूसच्या बाबा. ढोपरांना ढोपार जाऊन झाला त्याच्यामुळे हा काय कोयती लागेल प्रसाद हवाय मध्ये. वाचल तुला घरी तर आमच्या घरी हनुमानाचं देऊळ आहे, छोटंसं मंदिर. आली तर. नमस्कार करूया. हे मित्रांनो ते काकांचं घर आहे, या पुजारी काकांचं, दत्ता काकांचं घर आहे हे. ही या काकांची मांजर आहेत, हे बघा. ही पाहू शकता मित्रांनो, ग्रामपंचायत जुवे जैतापूर, जुवे गावाची ग्रामपंचायत आहे. आणि इकडेच बाजूला शाळा आहे, 1ली ते 4थी पर्यंत. पाहू शकता तुम्ही, जिल्हा परिषद शाळा जुवे जैतापूर. ही आई चालते पुढे. आणि आता खाली घरी चाललोय काकाच्या. हे बारके कोवळे फणस आहेत. भाजी हॅलो मित्रांनो, मी यायचा भाव आहे. त्यांचं काय चालू आहे बघा, चोरून कैऱ्या काढतायत. मस्ती बघा ते बघ. चाललोय मित्रांनो रिटर्न आता जुव्यामधून आपल्या घरी. स्टार्ट मारतात थोडी.